इथं मी ना म्हणजे एक ताई आहे. ताई म्हणजे माझी मोठी बहीणच आहे. ती बहिणीसारखीच आहे मला. तिचं महत्त्व मला म्हणजे काय हे मी तुम्हाला इथं नाही सांगू शकत. खूप काही आहे ती ताई माझ्यासाठी. तिचा मला रात्री कॉल आलेला आणि त्यांचा ट्रान्सफर होत आहे म्हणून ते मला बोलले, मनीषा तुझी सिलेंडर मला देऊन दे आणि तू माझंवालं घेऊन जा. म्हटलं ठीक आहे ताई. आणि नंतर मी आणि मिस्टर आम्ही तिथं सकाळी जाण्यासाठी निघालेलो. तर सकाळचं वातावरण किती सुंदर आणि किती छान वाटत होतं. एकदम फ्रेश आणि एकदम थंडगार वातावरण. मग मी पण असं कानाला काही शॉल वगैरे बांधून घेतलेली आहे. आणि नंतर मग आम्ही घरी आलेलो आहे. ही ताई कोण आहे मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला ताईने खूप काही म्हणजे काय म्हणता हे केलेलं आहे. नाही मनीषा तू कर आणि तू करून घेशील. आणि असं एखादी व्यक्ती खरंच आपल्याजवळ आहे ना, खरंच त्यांना मनापासून तुम्ही जपा. आणि खूप काही म्हणजे ताईंचं मी ती भावना व्यक्त करू शकत नाही, कारण माझ्या डोळ्यातून अश्रू आलेले. आणि ताई खरंच, आणि तू माझे व्हिडिओ मी तुला नक्की पाठवेन आणि तू बघ. आणि खरंच ताईने मला खूप काही गोष्टी अशा चांगलेल्या आहे ना, त्या मी इथं तुम्हाला नाही सांगू शकत. आणि मी नक्की ताईला व्हिडिओ वगैरे आवडत नाही, नाहीतर मी तुम्हाला त्यांच्या घरी गेला तर नक्की खरं दाखवलं असतं. आणि ताईला मी अक्षरशः एकदम म्हणजे भेटता की एकदम हे झालं, मनाला खूप बरं वाटलं ताईला भेटलं. आणि नंतर मी कामावून आली. मिस्टरांना म्हटलं सुमीची सायकलला काहीतरी रिपेरिंग वगैरे करायची आहे. मग मी सुमितला म्हटलं क्लास त्याचा इथं असतो. मग मी त्याला आवाज दिला. मग तो खाली आला आणि हे त्याच्या मित्राची सायकल आहे. त्याला म्हटलं आधी तू चल, आधी सायकलचं काम करून घे, कारण मिस्टरांनासुद्धा टाईम नसतो आणि मला पण नसतो. मग आम्ही ते पण त्यांनाही म्हटलं तुम्ही आज लवकर या आणि आधी ते सायकलचं काम करून घ्या. मग मिस्टर आणि मी आणि सुमित आम्ही सायकलचं काही ते सामान वगैरे टायर वगैरे आणण्यासाठी गेलो. आणि नंतर मग समोरच आम्हाला काही लसूण वगैरे दिसला. मग मी तिथून लसूण वगैरे घेतलेला आहे, कारण मग म्हटलं छान मिळाला आणि मग मी घेऊन घेतला. मिस्टरांनी सुद्धा ते टायर वगैरे घेतलेले, समोर दुकान आहे. नंतर आम्ही पैसे वगैरे दिले, घरी आलो. आणि सुमितला म्हटलं चला आता मला घरी स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. मी छान मस्त कणिक वगैरे मळून गेलेली होती. आणि आज आहे बहिणीच्या मुलाचा बड्डे. भात वगैरे सुद्धा झालेला आहे. आता बघू, आता बाहेरून काही भाजी वगैरे आम्ही मागवणार आहे. हाय हॅलो. आणि आज आहे बहिणीच्या मुलाचा बड्डे. तर मी त्याला बोलली म्हटलं काही स्पेशल जेवण वगैरे करते, राईस पुलाव वगैरे बनवते आणि काही वेगळं करते. तो म्हणे मावशी तुम्हीसुद्धा कामावून येता म्हणे, आणि तुम्हालाही 2-3 दिवस झाले तुमची तब्येत बरी नाही आहे, याच्याकरता तुम्ही छान मस्त गरमागरम चपात्या वगैरे करा. आणि मी भात वगैरे लावून दिलेला आहे. बघूया आता मी काय भाजी आणतो. तर सुमित आता काय माहिती, सुमितला म्हटलं पालक पनीर किंवा चना, हां पालक पनीर किंवा चना मसाला असं काही म्हणतात, ते घेऊन ये म्हटलं तू. आणि त्याला म्हटलं मग तू खाशील ना, म्हटलं मी भाजी वगैरे मागवईन तर हो म्हणे मी आज खाऊन घेईल म्हणे. म्हणजे त्याला आवडतं, पण असं एकटं स्पेशल तो असं जेवण वगैरे करायला जात नाही. फॅमिलीसोबत आम्ही त्याला आग्रह केला तो नक्की येतो तो. चला म्हटलं ठीक आहे, आता बघूया केक वगैरे आणायचा का नाही आणायचा. आता मिस्टरांना म्हटलं घेऊन या छोटासा केक. आणि मेन म्हणजे बहीण आणि जिजाजी नाही आहे म्हणून ठीक आहे म्हटलं. आणि माझ्या बहिणीची मुलगीने, तिला तर खूप उत्साह या गोष्टीमध्ये, नाही तुम्ही हे करा, नाही तुम्ही हे आणा. पण याला तसं नाही आहे. आणि ती हक्कानं आम्हाला प्रत्येक वस्तू मागते आम्हाला हक्कानं, मावशी मला हे आणा बरं का, मावशी मला ते आणा बरं का. पण तो तसा नाही आहे. त्याला मी सोमवारून काही वस्तू दिली तर तो मला म्हणून नाही मावशी नको द्या, राहू द्या. आणि आईलासुद्धा की आजी तुम्ही राहू द्या, मला नको द्या. चला मी आता फटाफट फुलका पोळी वगैरे करून घेते आणि चना पनीर किंवा ती भाजी वगैरे आम्ही मागवतो. चला मग नंतर बोलते. आणि सुमितनं आणलेला आहे केक, कारण त्याच्या मोठ्या भावाचा आहे बड्डे. आणि केक वगैरे घेऊन आलेले मिस्टर आणि ते. हो बेटा तिथंच ठेव, खालीच ठेव, खाली निघा. तर मित्रांनो, माझ्या भावाचा बड्डे, त्यासाठी मी तिला सरप्राईज द्यासाठी केक आणलेला आहे. तुम्ही पाहा तुम्हाला तो केक कसा आवडला. ओके, आता मी तिला फ्रीजमध्ये ठेवतो. आणि आता बहिणीच्या मुलाचा कॉल आलेला होता, कारण आज त्याला कंपनीमध्ये ना थोडं लेट होणार आहे. तो म्हणे मावशी तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, मला आज 12 वाजून जातील आणि मी इथंच जेवण वगैरे करून घेईन कंपनीमध्ये. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मी पूर्ण म्हणजे भाजी वगैरे सुद्धा मागवलेली आम्ही. आणि आता आम्ही जेवण वगैरे करतो. आणि केक आता आम्ही उद्या कट करणार आहे. आणि उद्या आहे त्याला सुट्टी.
चला मग आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो. आणि नंतर सुमित आणि मिस्टर छान मस्त भाजी वगैरे घेऊन आलेले. तर सुमितला म्हटलं जा, म्हटलं तू आधी घेऊन ये. आणि हे काही याला काय म्हणता, पनीर चणा. हां, पनीर चणा त्याला भाजी आवडते. आणि एक भाजी शेव टमाटा वगैरे आणलेली आहे, सुमितला आवडते म्हणून. आणि त्याला मी खूप आग्रह केला बहिणीच्या मुलाला, म्हटलं तुला आज मी बाहेरचं थोडंफार काही भाजी वगैरे आणीन. आणि सुमितचं आपलं चालतं, त्याला काहीही आवडतं बाहेरचं. मग त्याला मी बर्गर वगैरे आणला मिस्टरांनी. आणि नंतर कांदा वगैरे सुद्धा आहे त्याच्यामध्ये, निंबू वगैरे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा बरं का, कारण मी खूप वेळात वेळ करून व्हिडिओ वगैरे करत असते. चला मग आता बाय.